देशात बांधकामांवर 2 वर्ष बंदी. खरंच एवढा मोठा निर्णय का घेण्यात आलाय? युद्धाचा फटका भारताला बसतोय का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. पण मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. पश्चिम आशियातल्या संकटामुळे अर्थव्यवस्थेवर ताण येतोय. त्यामुळे नीती आयोगानं संपूर्ण भारतात 2 वर्षांच्या बांधकाम बंदीची मागणी केली आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यामुळे अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. कारण देशात कन्स्ट्रक्शन व्यवसाय हा खूप मोठा आहे. मोठमोठ्या बिल्डिंगची कामं सुरू आहेत, तर काही जणांच्या घरांचं काम सुरू आहे. मग बांधकाम सुरू असलेल्या घरांचंही काम थांबवणार का? असा निर्णय सरकारने घेतला असेल तर त्याची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. बांधकाम साहित्यही मिळणार नाही का, असे प्रश्न उपस्थित झाल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं सरकारकडून माहिती मिळवली. त्यावेळी सरकारच्या अधिकृत PIB पेजवर काय माहिती देण्यात आली पाहूया. नीती आयोगानं बांधकामांवर बंदी घातलेली नाही. 2 वर्ष बांधकाम बंदीचा निर्णय घेतलेला नाही. देशभरात बांधकामांवर बंदीचा व्हायरल मेसेज खोटा आहे. व्हायरल दाव्यांवर विश्वास ठेवू नका. सरकारनंही लोकांना अशा बातम्यांची पडताळणी केल्यानंतरच विश्वास ठेवण्याचं आवाहन केलंय. 2 वर्ष बांधकाम बंदीचा निर्णय नीती आयोगानं घेतलेला नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.